मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नुकतंच एक विधान केलं, सार्वजनिकरित्या केलं। ते विधान असं, मोगल शासक औरंगजेब हा सहिष्णू राज्यकर्ता होता। हे विधान अबू आझमी यांनी नेमकं त्यावेळी का केलं? महाराष्ट्रामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातलं चार्जशीट हे कोर्टात दाखल झालं। चार्जशीट सोबत असंख्य फोटो आणि काही व्हिडिओग्राफ्स जे आहेत ते दाखल केले गेले पोलिसांकडून। लोकांसाठी हे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ उघड झाले। हे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची फार मोठी लाट निर्माण झाली। ही संतापाची लाट ही वाल्मिक कराड आणि त्याची टोळी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध जशी होती तशीच ती प्रस्थापित सरकारच्याही विरुद्ध होती। लोकांमध्ये फार मोठ्या उद्रेकाच्या भावना होत्या। अत्यंत निगृण पद्धतीनं सामान्य कुटुंबातल्या शेतकरी परिवारातल्या एका युवकाला मारलं जातं, ज्याचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे। ही घटना महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांना आवडली नाही आणि त्यामुळं या प्रकरणावरून लोकांचं लक्ष विचलित करावं यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरूनच अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दलचं हे विधान केलं। मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेला परिणाम दिसला। लोकांनी अबू आझमी यांच्यावर टीकेची झोड उठवली। अर्थात ही टीकेची झोड उठवण्यासाठी सगळ्यात पुढे असलेले नेते कोण असतील तर ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे सेनेचे अनेक नेते होते। कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय अभद्र बोलले, एकनाथ शिंदे व्यक्त झाले नाहीत। राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची विधानं केली, एकनाथ शिंदे आणि त्यांची सेना व्यक्त झाली नाही। परंतु लोकांचं लक्ष या सगळ्या प्रकरणापासून दूर करण्याकरता जे स्क्रिप्टेड काम एकनाथ शिंदे यांच्या समोर आलेलं होतं ते त्या स्क्रिप्ट प्रमाणे एकनाथ शिंदे यांनी वाचन केलं आणि अबू आझमी यांच्यावर टीकेची झोड उठवली। जाणकारांनी सांगितलं की हे सगळं प्रकरण केवळ मस्साजोगच्या संतोष देशमुख हत्याकांडातल्या चार्जशीटवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधावं आणि सरकारप्रती लोकांमध्ये असलेला प्रक्षोभ दूर व्हावा, कमी व्हावा यासाठी केलं गेलेलं आहे। अबू आझमी यांना मंत्रिमंडळातनं बडतर्फ केलेलं आहे। योग्य वेळ आली की मुख्यमंत्री त्यांना पुन्हा त्यांची बडतर्फी रद्द करतील आणि त्यांनी जी मदत केलेली आहे त्याचा मोबदलाही अबू आझमी यांना दिला जाईल। प्रश्न एवढाच आहे या निमित्तानं उभा राहिलेला की औरंगजेब हा खरोखर सहिष्णू राज्यकर्ता होता का आणि इतिहासामध्ये औरंगजेब सहिष्णू राजा होता अशा काही नोंदी आहेत का? एक वेळ कुणी म्हणालं की सनी लिओनी ही चारित्र्य संपन्न आणि अत्यंत धवल चारित्र्याची अशी महिला आहे तरी ते मान्य करता येईल। परंतु औरंगजेब हा सहिष्णू राज्यकर्ता होता हे मान्य करणं हे जवळपास अशक्य आहे। ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। मराठ्यांच्या विरुद्ध 27 वर्ष लढलेला छत्रपती संभाजी महाराजांची निगृण हत्या करणारा औरंगजेब हा सहिष्णू राजा होता असं म्हणणं म्हणजे इतिहासामध्ये केलेला सर्वात मोठा विनोद आहे असं म्हणावं लागेल। हिंदूंवर जिझिया कर लावण्याचं काम की जो अकबराच्या काळामध्ये बंद केलेला होता ते काम ज्याच्या कारकिर्दीत केलं गेलं तो मोगल शासक म्हणजे औरंगजेब आहे। हिंदूंवर जिझिया कर लावून हिंदूंचा छळ करणारा राजा हा जर सहिष्णू राज्यकर्ता असेल तर इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना इतिहास समजलाच नाही असं म्हणावं लागेल। औरंगजेब हा दिल्लीच्या सत्तेवर आला त्यावेळी त्यानं त्याच्या सख्या 3 भावांचा खून केला, हत्या केली। कपटानं फसवून त्यानं त्याचे 2 भाऊ जे ते मारले। एक भाऊ समोरच्या लढाईत मारला आणि त्याला पकडून आणून त्याची दारा शुकोह आणि सिपाहार शुकोह यांची औरंगजेबानं हत्या केली। औरंगजेबानं त्याच्या भावांची किती निगृण हत्या केलेली आहे त्याची वर्णनं इतिहासामध्ये आहे। किमान 30 ते 35 जवळचे नातेवाईक जे आहेत ते अंतर्गत गृहकलहाच्या युद्धात औरंगजेबानं ठार मारले। असा औरंगजेब जर सहिष्णू असेल तर सहिष्णू या शब्दाची व्याख्या बदलण्याची आवश्यकता आहे। औरंगजेबानं सत्तेवर आल्यानंतर दारा शुकोहची जी पत्नी आहे तिचं नाव उदयपुरी बेगम असं आहे। या उदयपुरी बेगमेचं मन वळवून तिच्याशी लग्न केलं। आपल्या आदेशानं ज्या भावाला औरंगजेबानं मारून टाकलं
त्याच भावाच्या पत्नीशी लग्न करून तिला आपली पत्नी बनवण्याचं काम करणारा औरंगजेब हा जर सहिष्णू राज्यकर्ता आहे असं कोणाचं म्हणणं असेल तर तो धादांत खोटं बोलतोय हे समजावून घेतलं पाहिजे. औरंगजेबाला 50 ते 55 वर्षाची प्रदीर्घ कारकीर्द जी आहे ते या देशावर राज्य करण्यासाठी मिळाली होती. औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये औरंगजेबाने केलेली एखादी अशी ठळक गोष्ट सांगा की ज्यामुळं भारताच्या जनतेचं कल्याण झालेलं आहे. अशी कोणतीही ठळक गोष्ट दिसत नाही. औरंगजेब आपल्या भावांशी क्रूरतेनं वागला. आपल्या वडिलांना औरंगजेबानं आयुष्यभर कैदेत ठेवलं. इथंच औरंगजेब संपत नाही. औरंगजेबानं त्याची थोरली मुलगी जी आहे जेबुन्निसा बेगम तिलाही अनेक वर्ष कैदेत ठेवलं. औरंगजेबानं त्याच्यानंतर बादशाह झालेला मुलगा मोहम्मद मुअज्जम यालाही अनेक काळ बंदिवान केलेलं होतं. मोहम्मद सुलतान नावाचा औरंगजेबाचा मुलगा की ज्यानं औरंगजेबाच्या विरुद्ध बंड केलं त्याला तर औरंगजेबानं तुरुंगात ठेवून त्याचा छळ करून जे ते त्याला मृत्यूच्या जवळ जायला भाग पाडलेलं होतं. असा औरंगजेब जर सहिष्णू राज्यकर्ता असेल असं अबूला वाटत असेल तर अबूला इतिहासाची 4 पुस्तकं वाचण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. अबू आझमीनं दुसरं एखादं विधान करून मस्साजोगच्या चार्जशीटवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवलं असतं तर अबू आझमी यांच्याकडे काहीतरी स्किल आहे, याच्याकडे काहीतरी गुणवत्ता आहे असं म्हणता आलं असतं. परंतु एक सवंग चुकीचं आणि दादांत खोटं विधान करून जे आहे ते त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेत टाकणारा, छत्रपती शिवाजी राजांची हत्या करण्यासाठी आतोनात प्रयत्न करणारा औरंगजेब जो आहे तो इतिहासामध्ये आम्हाला परिचित आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करून त्यांना मृत्यूला सामोरे जायला भाग पडणारा औरंगजेब हा अत्यंत तिरस्कृत अशा प्रकारचं इतिहासातलं व्यक्तिमत्व आहे. औरंगजेबानं भारतातल्या त्याच्या रयतेसाठी प्रजेसाठी कोणतीही सकारात्मक गोष्ट केलेली नाही. औरंगजेबानं केलेल्या 4-2 चांगल्या गोष्टी सांगायचं म्हटलं तर कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे बघावं लागतं. मथुरेच्या कृष्ण मंदिरापासून त्या अनेक मंदिरांचा विध्वंस औरंगजेबाच्या आदेशानं झालेला आहे. याही गोष्टी औरंगजेबाचा इतिहास वाचताना लक्षात येते. औरंगजेबानं कुठं मोठे रस्ते तयार केले, धरणं बांधली, प्रजेच्या कल्याणासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असं औरंगजेबाच्या 50-55 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जाणवत नाही. औरंगजेब असं म्हणतो की राजकारणात काही कामं संकेत आणि इशारे देऊन करावे लागतात. औरंगजेब हा क्रूर, कपटी आणि कारस्थानी राजकारणी होता. औरंगजेबानं स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि कारस्थानं करून या देशावर 50-55 वर्ष जे आहे ते अखंडपणानं जे ते राज्य केलेलं आहे. औरंगजेबानं या देशाला आणि या देशाच्या राजकारणाला काय दिलं याचं उत्तर आपल्याला 0 दिलं एवढंच सापडतं. मराठ्यांशी औरंगजेबानं केलेला 27 वर्षाचा संघर्ष हा मराठ्यांनी तावून सुलाखून औरंगजेबाशी लढून युद्ध जिंकलेलं आहे. औरंगजेबाची आयुष्यातली शेवटची वर्ष अतिशय निराशेच्या वातावरणामध्ये गेलेली आहेत. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर इथं खोदावी लागली, ती खोदली गेली नाही आणि औरंगजेबाचा मृत्यू झाल्यामुळं त्याला इथं त्याचं दफन केलं असं म्हणण्यापेक्षा मराठ्यांनी औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती संभाजीनगर इथं खोदायला त्याला भाग पाडलं. हा गौरवशाली इतिहास आहे. तो मराठ्यांचा इतिहास आहे, तो भारताचा इतिहास आहे. त्या इतिहासाची प्रतारणा करून कुणाला जर औरंगजेबाचं उदात्तीकरण करायचं असेल तर त्याला सांगावं लागेल की बाबा रे, तू औरंगजेबाचा नातेवाईक आहेस. औरंगजेबाचं आणि तुझं काहीतरी रक्ताचं नातं असलं पाहिजे. खरं तर त्याचे रक्ताचे नातेवाईक सुद्धा त्याच्या कालखंडामध्ये औरंगजेबाबद्दल चांगलं बोलत नव्हते. औरंगजेबाचा मोहम्मद अकबर नावाचा मुलगा हा औरंगजेबाबद्दल अतिशय वाईट बोलत होता आणि त्यानं औरंगजेबाविरुद्ध बंड केलं. औरंगजेबाच्या भीतीनं तो महाराष्ट्रात आला. संभाजीराजांनी त्याला आश्रय दिला आणि तिथूनही तो भारत सोडून जो आहे तो इराण आणि पर्शिया या भागात पळून गेला. तोही औरंगजेबाबद्दल कधीही चांगलं बोलत नव्हता. औरंगजेबाचे स्वतःचे रक्ताचे नातेवाईक त्याच्याबद्दल चांगलं बोलत नसताना अबू आझमी नावाचा एक लफंगा राजकारणी औरंगजेब हा सहिष्णू राजकारणी आहे असं म्हणत असेल तर अबू आझमी हा खोटं बोलतोय. अबू आझमीचं बोलणं हे प्रामाणिकपणाचं नाहीये हे आपल्याला निश्चितपणानं सांगावं लागतं. औरंगजेबानं काही मंदिरांना देणग्या दिल्या, औरंगजेबानं सतीची चाल बंद केली, अशा प्रकारची
काहीतरी उदाहरणं सांगितली जातात आणि औरंगजेबाच्या सहिष्णुपणाचं कौतुक करण्याचा प्रयत्न केला जातो। औरंगजेबाचा हे करण्यामागचा हेतू जे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे। एका हिंदू स्त्रीच्या औरंगजेब प्रेमात पडलेला होता, हिरा बेगम असं तिचं नाव होतं, असे संदर्भ इतिहासात सापडतात। तिच्या बरोबरच्या सहजीवनामध्ये असताना औरंगजेबाने केलेल्या काही गोष्टी या बाजूला ठेवल्या पाहिजेत। एखादी हिंदूंची पद्धत ही औरंगजेबाला हिंस्र आणि रानटी वाटली म्हणून त्या पद्धतीविरुद्ध औरंगजेबानं काही आदेश केले असतील तर ते आदेश करत असताना रिफॉर्म करणं, त्या समाजामध्ये सुधारणा करणं हे औरंगजेबाचं ध्येय नव्हतं। औरंगजेबाला या देशामध्ये त्याचा धर्म आणायचा होता। हिंदुस्थानवर राज्य करत असताना औरंगजेब स्वतःला इथला भूमिपुत्र असं कधीही समजत नव्हता। मी परकीय आहे, मी आक्रमक आहे आणि या देशामध्ये मी राज्य करण्यासाठीच आलेलो आहे। मी आहे म्हणून इथली लोक आहेत, मी आहे म्हणून इथला राज्यकारभार व्यवस्थित चाललेला आहे, अशा भ्रमामध्ये या देशामध्ये राज्यकारभार करणारा औरंगजेब हा परकीय शासक होता। तो ना या देशाचा सुपुत्र होता, तो स्वतःला या देशाचा नागरिकही मानत नव्हता, हेही समजावून घेतलं पाहिजे। औरंगजेबाची सहिष्णुता ही इतिहासाच्या कोणत्या पानामध्ये लपलेली आहे आणि ती नेमकी कुठं वाचता येईल याचं मार्गदर्शन आबूनं केलं तर अधिक बरं होईल। औरंगजेबाबद्दल चांगली बोलणारी लोक जर आज 21व्या शतकामध्ये दिसत असतील तर नरकामध्ये सुद्धा औरंगजेबाच्या आत्म्याला थोड्याशा गुदगुल्या होतील असं वाटल्याशिवाय राहत नाही। औरंगजेब हा क्रूर शासक होता। औरंगजेब हा मानवता विरोधी राज्यकर्ता होता, ही औरंगजेबाची इतिहासात नोंद आहे। ती नोंद बदलण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याला औरंगजेबाच्या इतिहासावर चांगलं बोलण्यापेक्षा मराठ्यांच्या पराक्रमाबद्दल, मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल त्याच्यावर शिंतोडे उडवण्याचा त्याचा हेतू आहे, अशा प्रकारची शंका निर्माण होते। आणि म्हणून अबू आझमीला एवढंच सांगावंसं वाटतं की औरंगजेबाच्या हयातीत त्याचे नातेवाईक त्याच्याशी चांगलं बोलत नव्हते, त्याच्याबद्दल अतिशय वाईट बोलत होते। अशा परिस्थितीत अबू आझमी जर औरंगजेबाबद्दल काही चांगलं बोलत असेल तर अबूचं आणि औरंगजेबाचं नातं काय हे अबूनं सांगितलं पाहिजे आणि अभ्यासकांनी ते शोधलं पाहिजे। औरंगजेब हा क्रूर शासक होता, तो भारताच्या राजकारणातला आणि इतिहासातला सर्वात वाईट शासक होता। ही वस्तुस्थिती आणि हे सत्य कुणी कसलाही प्रचार केला आणि कसलीही विधानं केली तरी बदलणार नाही, एवढं सत्य। जय भवानी, जय शिवाजी।